तुषार अभिनंदन, विकेट पडली आता 7च्या आत घरात. 7च्या आत घरात कसं वाटतंय आता? कसं वाटतं वहिनी? मस्त ना? नाही. मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्या भावाचं लग्न आहे, तर सगळी तीच तयारी चालू आहे. आता आवडतंय सगळे, नाही का, जास्तीच्या पद्धतीने काय करायचं ते चालू आहे. तेव्हा पोर नवरदेव तो नाश्ता करतोय एकटा. आम्हाला तर काय बोलवलं नाही नाश्ता करायला. पुऱ्याच काय लावल्यात त्याला पण. आतमध्ये सगळे महिला मंडळ आवडतात ते. यांची अजून कुठे आंघोळीचा पत्ता नाही. आंघोळ करायला गेले ते कमाय गेलं सारखं. आंघोळ करायचा टाइम नाही. गाडी वगैरे पण सजलेली आहे. दाजीची गाडी पण धुवून निघते वरून. चला आता वरतीच जाऊया. काही कपडे घ्यायचे, आवरायचे. आणि कालचे एवढे व्हिडिओ अपलोड केले ना, चांगला रिस्पॉन्स आलाय. मजा येते, सबस्क्रायबर पण वाढतात ते, एकदम माहोले. तर चला आता फ्रेश वगैरे होऊ, नाश्ता करू. नवरदेवासोबत ते काहीतरी कुठेतरी देवाला जायचं आहे, त्याच्यावरच रीतिरिवाज आहे, काहीतरी करावं लागतात. त्याच्यानंतर जाऊ मग साखरपुड्याला आवरून. दाजी पण आवडतात ते सगळे. तिकडे पण फुलं बिलं बनवायचा कार्यक्रम चालू आहे, हारबीर. दाद्या बघ, दाद्या किती निवांत झोपलाय. बाकी पोरं वरती आहे. चला आवरूया आता. आपण साखरपुड्याच्या ड्रेस मध्ये रेडी झालोय आणि सगळे आता तयार होतात. ते मावस भाऊ, पोरी बिरी सगळे हे. अजून मॅगीच खातोय. ए समर्थ, आवर ना. बाय करतोय. इकडे अजून गाडी सजवायचं चालू आहे. कॅमेरामॅन वगैरे सगळे आले ते. हे बघा कलर आहे. कसं करणार? असं नाही, असं नाही, असं आहे. मित्रांनो फायनली निघलोय आता. किती वाजले ते? 12, 12:15 झालेत. ब्लॉग करतो मग काय. दाजे आम्ही पुढे नवरदेवाची गाडी बघू शकता तुम्ही. तिकडे फोटोग्राफर पण आहे. तो क्षण आलाय, साखरपुडा पुढे चालू आहे. जो आपला चड्डी फ्रेंड होता नाही का, मामाजीकडे आम्ही काय कुठे नाही गेलेले. तर आता आपला ह्याच्या घोड्यावर चढलाय, तर एकदम भारी फिलिंग वाटते. थोडं वाईट पण वाटते, कारण आता परत तसे कॉल वगैरे काय बोलायचं तुला. रास आहे सगळा, साखरपुडा वगैरे चाललाय. दाजी मोस्ट वॉन्टेड दाजी. असलं गरम होतंय ना, फार कुठून पाणी सुटतंय कळत नाही. पण आता उभं राहावं लागतं नाही का.
चला आता नंतर जेवायला जायचंय. माझा आहे का मित्रांनो मस्त जेवण बिवण झालं आणि आता जे पडे दिली नाही गार्डन मध्ये डायरेक्ट सगळे मित्र परिवार आहे घरी इथं सगळे बसले. माझं काही नातं माझं काही नातं पण अरे मी तर व्हिडिओ काढते मलाच भरावलाय. मित्रांनो बघू शकता हळद झालेली आहे. तुम्हाला कळतच आमचा अवतार काय झालाय. सगळे दाखव ए टू झेड. इतक्याला नको दाखवू बाहेरला. तरी आता आहे ना पारण्या निघणार पण आम्ही काय केलं आता आहे ना आम्ही हे करणार आहे आंघोळ आता नाही करणार. तिच्या पुढे आहे ना कुत्र्यागत नाचणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मग आंघोळ करणार असं माझा प्लॅन आहे. वरून मी प्लॅन सांगत नाही. मित्रांनो यांनी हळदीला आहे ना 6 वाजवलेत. तुम्ही टाइम बघू शकता इकडं 5:30 झालेत. अजून सप्तपदी व्हायचं आहे. मग पारण्या निघणार नवरदेव आणि मग नंतर लग्नाला उभे राहणार. आम्हाला नाचायला भेटते का नाही काय माहिती. आम्ही काय मेंबर नाचायसाठी आणले खास. ताजी काय म्हणताय तुमचं तोंडच पडलं पार. हा मेवना चेटीच कुठे घालतात चेटीच कुठे घातली मी पाठ. आज आम्ही मित्रपरिवार आमच्या आत्याच्या मुलाच्या लग्नाला आलो होतो. तर आमचा असाच एक आत्याचा मुलगा आहे. तो आता नवीन ब्लॉगर तयार झालेला आहे. तो नवीन व्हिडिओ तयार करत असतो. तर त्याच्या व्हिडिओतून आम्हाला एकच समजले की त्याची कंटिन्युटी. तो कंटिन्यू तो व्हिडिओ आपला अपलोड करत असतो आणि त्याचे व्हिडिओ पण एकदम नवीन असतात. तर त्याच्यातून नॉलेज एकदम नवीन क्रिएटिव्हिटी या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत असतो. आमचा एन्जॉयमेंट चालूच आहे लग्नामध्ये. पण ही एक गोष्ट माझ्या अशी आढळण्यात आली की आमचा जो आत्याचा मुलगा आहे अभिजित माळसकर याची जी क्रिएटिव्हिटी किंवा याच्या ज्या पद्धतीने तो ह्या गोष्टीवर काम करतोय त्या पद्धतीचं मी काम आतापर्यंत पाहिलेलं नाहीये. आम्ही इंडस्ट्री क्षेत्रामध्ये काम करतो. सर्व दूर आम्ही सार्वजनिक असेल सामाजिक असेल सगळीकडे आम्ही पाहतो आणि त्याला खूप असा सपोर्ट राहू द्या. मराठी मुलगा पुढे जातोय बाकी काही नाही. काय म्हणते विषय झाला विषय. मित्रांनो रात्रीचे 3 वाजले होते आणि DJ ना असा वाजत होता. तर पोलीस आले होते. ते काय आपल्या घरचेच PSI म्हणलं काय विषय.